न्यायाधीश समरेंद्र निंबाळकर यांचा अवघा रंग एक झाला हा काव्यसंग्रह आज ग्रंथालीच्या व्यासपीठावरून प्रकाशित होतोय. त्याचा खरोखरच आम्हाला विशेष असा आनंद आहे. कोणतीही साहित्यकृती असू दे, मग ती कथा असेल, कादंबरी असेल किंवा कविता असेल, ज्या वेळेला त्या आशयाचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की त्या त्या काळामध्ये ज्या ज्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक घडामोडी होतात त्याचं प्रतिबिंब हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या साहित्यकृतीमध्ये उमटलेलं असतं. याच पार्श्वभूमीवर आजच्या काळाचा जर विचार केला तर आपल्याला जाणवतं की आज तंत्रज्ञानाचा झपाटा हा प्रचंड पुढे गेलेला आहे. समाज माध्यमं आहेत, सामाजिक संपर्क स्थानं आहेत, वृत्तवाहिन्या आहेत आणि याच्यामधून माहितीचा संपूर्ण पूर अक्षरशः आपल्या अंगावर येऊन रोज आदळतोय. अशा या गदारोळामध्ये कला किंवा साहित्य म्हणून जे काही सादर केलं जातं आहे ते बहुतांशी वापरा आणि फेका याच पठडीतलं दिसतं. अर्थात त्याला सन्माननीय अपवाद आहेत. कवीसुद्धा खूप छान कविता लिहित आहेत. इतकंच नव्हे तर सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या रंजन क्षमतेचं दर्शनसुद्धा कवी घडवत असतात. पण तरीसुद्धा याच्यामध्ये अस्सल कवितेचा जो आत्मा आहे तो कुठेतरी हरवल्यासारखा दिसतो. आणि म्हणूनच मानवी जीवनातील गुंतागुंतींना स्पर्श करणारी व्यमिश्र अशी ही निंबाळकर सरांची कविता जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा ती आवर्जून छापण्याचा आम्ही निर्णय घेतला. खरं तर आजच्या काळामध्ये साहित्याचं मोल ते काय, किंबहुना या सार्वत्रिक पडझडीच्या काळामध्ये, मूल्यऱ्हासाच्या काळामध्ये कवीची म्हणून काही भूमिका असू शकते का? एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट एवढ्याच मूल्यांना अधिक महत्त्व दिलं जाणारं आजच्या या समाजामध्ये शेजारच्या घरामध्ये बेवारस प्रेत पडलेलं असताना आपल्या घरात पार्टी साजरा करणाऱ्या माणसाची संवेदनशीलता आपल्याला जागृत करता येईल का? हा प्रश्न जेव्हा कवीला पडतो तेव्हाच मला वाटतं अवघा रंग एक झाला यांसारखे काव्यसंग्रह जन्माला येतात. समरेंद्र निंबाळकर यांची ही कविता जेव्हा काव्यसंग्रह आमच्याकडे आला आणि तो माझ्याकडे संपादनासाठी आल्यानंतर त्यातल्या ज्या काही 2-3 गोष्टी मला जाणवल्या त्या मी आवर्जून तुम्हाला सांगते. अगदी सुरुवातीला जेव्हा ह्या कविता आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा वाटतं की हलक्या फुलक्या कविता आहेत. पण हळूहळू जसं त्या काव्याच्या आत आत गाभ्यामध्ये आपण शिरायला लागतो तेव्हा लक्षात येतं की निरागसतेकडून, अल्लडपणाकडून सुरू झालेली ही कविता हळूहळू गंभीर विषय धारण करत चक्क आपल्या अंगावर येते. कधीकधी ती लहान मुलीसारखी अल्लड वाटते तर कधी महानगरीय संवेदना अत्यंत शालीनतेने आपल्यापुढे प्रकट करते. स्त्रियांची खूप वेगवेगळी रूपं या कवितेमध्ये येतात. स्त्री मग ती आदिम काळातली असो किंवा आत्ताच्या काळातली असो, ती बहुतांशी गुलाम या एका भूमिकेमध्येच वावरत असते. आणि म्हणून लेखक कवी जे आहेत ते इथे म्हणतात की ती महालामध्ये राहणारी स्त्री असली तरीसुद्धा पुरुषी मानसिकतेचं दर्शन घडवते आणि त्याचं प्रतिबिंब ते आपल्या कवितेमधून मांडतात. झरोके ठेवायचे खिडक्यांना पूर्वी, झरोके ठेवायचे खिडक्यांना पूर्वी, राण्यांना बाहेरचं जग दिसावं म्हणून. केवढं औदार्य! हा केवढं औदार्य हे जे 2 शब्द आहेत ते कवी अत्यंत उपरोधिक स्वरामध्ये वापरतो आणि त्यामुळे त्या गुलामगिरीची तीव्रता अशी भस्कन आपल्या अंगावर येते आणि मग त्या कवितेचं मर्म जे आहे ते हळूहळू आपल्याला उलगडायला लागतं. या कवितेमध्ये येणाऱ्या आणखीन स्त्रिया आहेत. अत्यंत हाल अपेष्टा सहन करायला लागल्यानंतर सगळं जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातं तेव्हा स्वतःला पेटवून घेणारी वहिनी आहे. किंवा शेवटचा क्षण जवळ आला आहे, अंतिम श्वास चालू आहेत आणि मुलाच्या भेटीसाठी तळमळणारी, प्राण कुडीमध्ये आणून वाट बघणारी पवारमामी आहे. तर निर्वासितांचं दुःख काय असतं हे सहन करणारी लाहोरहून आलेली बीजी आहे. या सगळ्या स्त्रिया आपल्याला कुठेतरी अस्वस्थ करतात. पण याचा अर्थ असा नाही आहे की निंबाळकरांच्या कवितांमध्ये आपल्याला फक्त पिचलेल्याच स्त्रिया दिसतात. तर 21व्या शतकातली स्वभान आलेली स्त्री ही सुद्धा त्यांना तितकीच अचंबित करते. ही स्त्री परंपरेचं जे ओझं आहे ती झुगारून टाकते. नवीन भावना तिच्या मनात आहेत आणि त्या जबाबदाऱ्या संसाराच्या ती आपल्या पतीबरोबर वाटून घेते. हा विरोधाभास जो आहे प्राचीन काळ किंवा आधीच्या काळाच्या संदर्भात त्याच्यावर कवी भाष्य करताना कवी म्हणतो, पुरोगामी नवरा सक्तीने हसतो, पुरोगामी नवरा सक्तीने हसतो, रोज त्याचा नंदी बैल होत असतो.
तर अशा या कविता आहेत. आणि या सगळ्या स्त्रियांची रूपं चितारणारा एक पुरुष आहे याची एक अप्रूप म्हणूया माझ्यासारख्या स्त्रीला वाटणं हे अत्यंत साहजिकच आहे. या कवितेमध्ये मध्यमवर्गीय जाणीवा उमटतात. कवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला सामोरं जातो, प्रत्येक अनुभव तो समरसून जगतो. इतकंच नव्हे तर तो भाष्य करतो. हे भाष्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या कवितेतलं मर्म हे आपल्याला अधिक कळतं. विशेषतः मुंबईच्या चकमकाटामध्ये, झगझगाटामध्ये आपली पाळंमुळं विसरलेला बाबड्या यांसारखं व्यक्तिमत्व ज्या वेळेला कवी रेखाटतो तेव्हा कवीची लेखणी ओली होते आणि तो ओलावा आपल्या डोळ्यांमधून सुद्धा झिरपायला लागतो. मला वाटतं ही कवीच्या शब्दाची ताकद आहे. या कवितेला स्वतःचं स्वभान आहे, स्वधर्म आहे. जात, पंथ, उच्च नीच, स्त्री पुरुष असे सगळे भेदभाव जे आहेत ते ही कविता ओलांडते आणि त्याच्याही पुढे जाऊन मानव्याच्या गाभ्याला स्पर्श करते. म्हणून या कवितेचं मोल जे आहे ते अधिक आहे. या कवितेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिचित्र. 5-5, 6-6 पानं लिहून एखादं व्यक्तिचित्र आपल्याला रेखाटता येत नाही. ते एका फटक्यात कवितेच्या माध्यमातून कवी आपल्यासमोर मांडतो. ती माणसं, त्यांची भाषा, त्यांची बोली, त्यांचा धर्म या सकट आपल्यासमोर प्रकट होतात. मग तो सलीम असेल, महम्मद असेल, त्यांच्या व्यथा आपल्या काळजातल्या व्यथा होतात आणि म्हणूनच ही माणसं जिवंत वाटतात, खोटी वाटत नाही. हे मला वाटतं ह्या शब्दांचं सामर्थ्य आहे. आणखीन एक मोठा विशेष या कवितेचा आहे तो म्हणजे हॅव्ज आणि हॅव्ज नॉट, आहेरे आणि नाहेरे यांच्यामधली विषमता, दरी ही ज्या वेळेला कवी सांगतो तेव्हा तो थोडी उपरोधिक भाषा वापरतो आणि तो म्हणतो, तुमचं राव फुलं पाहायची तरी स्वित्झर्लंड ट्युलिप वगैरे, तुमचं राव फुलं पाहायची तरी स्वित्झर्लंड ट्युलिप वगैरे, आणि आमचं म्हणजे बघा लय तर लय कास फटार, पोट्टी मागं लागलीच कवा तर शिरडिशान वरायवर. इथे कवी फक्त 2 स्तरांमधली विषमता दाखवत नाही आहे, प्रमाणभाषा आणि बोलीभाषा याचा तो समर्पक वापर करतो आहे आणि म्हणून त्या काव्यातला उपरोध हा आपल्याला अधिक टोचायला लागतो आणि तो समर्पकपणे आपल्यापर्यंत पोचतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की गंमत म्हणून कोणी या कवितेच्या वाट्याला जाऊ शकत नाही, कारण ही कविता रसिकांचं, वाचकांचा अनुनय करत नाही, तर ती आपल्या अंतःकरणाला जागं करते, आपल्या जाणीवा अधिक सखोल आणि उन्नत करते. ती आत्ताच्या काळाची कविता आहे. या काळातले संदर्भ ती देते, पण त्याचबरोबर आदिम काळाच्या संवेदना आहेत त्यासुद्धा ती तितक्याच तीव्रतेने जिवंत करते. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मुद्दा, या कवितेतील प्रकरण तुमच्या मागून चालताना. या महाराष्ट्रामध्ये आभाळ एवढी उत्तुंग व्यक्तिमत्व झाली आहेत, अफाट कार्यकर्तृत्व त्यांनी आपल्यापुढे उभं केलं आहे, त्याच्या पायावर आज आपण उभे आहोत. या सगळ्यांविषयीची कृतज्ञता कवी इथे व्यक्त करतो. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्ञानेश्वर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सावित्रीबाई फुले आहेत, ज्योतिबा फुले आहेत. आणि इतकंच नव्हे तर ज्या आदिवासींना आपण माणूसच समजत नव्हतो त्या आदिवासींच्या मनातली अस्मिता जागृत करून ब्रिटिशांच्या विरोधात त्यांना उभा करणारा लोकलढ्याचा नायक बिरसा मुंडा हा सुद्धा त्यांच्या काव्याचा विषय होतो. काही त्यांच्या हृदयातली मर्मस्थानं आहेत. सिंधुताई सपकाळ आहेत, स्मिता पाटील आहेत, श्रीराम लागू आहेत, पु ल देशपांडे आहेत, ग्रेस आहेत. अशी सगळी व्यक्तिमत्वसुद्धा या कवितेमध्ये अतिशय जोरकसपणे आपल्यापुढे येतात. तर ही प्रेमाच्या भावनाचा सुद्धा नाजूकपणा कविता तितक्याच तीव्रतेने जपते आणि अलवारपणे या भावना आपल्यापुढे मांडते. त्यामुळे थोडक्यात असं म्हणावंसं वाटतं की व्यमिश्र भावनांना स्पर्श करणारी ही कविता आहे. त्यामुळे खरं बघायला गेलं आणि कोणी विचारलं की चांगल्या कवितेचं लक्षण तरी काय असतं, तर चांगली कविता म्हणजे ती कविता असते जिची धडधड कानाला लावली की आपल्याला ऐकायला येते, जी आपल्या अंतरंगातल्या भावना जागृत करते. इतकंच नव्हे तर भूतकाळात डोकायला लावते, भविष्यामध्ये पाहायला लावते. आणि अशी ही कविता आपल्या आतल्या जाणीवांची उसणच जेव्हा उद्ध्वस्त करून टाकते तेव्हा ती अस्सल कविता. तर या कवितेचे सगळे विशेष तुम्हाला आजच्या काव्यसंग्रहामध्ये पाहायला मिळतील. जरूर आपल्या संग्रही असावा असा हा काव्यसंग्रह आपल्या संग्रही ठेवावा ही ग्रंथालयाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.